आजचा हा सहकार सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. 14 तारखेला सहकार सप्ताह सुरू झाला. तो शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी संपत आहे. या सहकार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आपल्याबरोबर सहकार खात्याचे निवडणूक प्राधिकरणाचे माननीय सचिव यशवंत गिरी साहेब आपल्याबरोबर आहेत. गिरी साहेबांचं या मॅपकॉस कट्ट्यावरती आपण सगळेजण मिळून स्वागत करूया. साहेब, आपलं या मॅपकॉस कट्ट्यावरती खूप खूप स्वागत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक कामकाजामध्ये बदल झाले. सगळ्या कामकाजांना वेगवेगळ्या वेळी आपल्याला पुढे ढकलण्यावं लागलं. त्यामधलं महत्वाचं जे आहे ते म्हणजे निवडणुका. सहकारी संस्थांच्या निवडणुका या कोविडच्या मुळे पुढे ढकलण्यात आल्या आणि आता ही कोविडची परिस्थिती निवळल्यानंतर निवडणुका कशा राहतील या संबंधीची सविस्तर माहिती आपण माननीय सचिव यशवंत गिरी साहेब, जे राज्य निवडणूक प्राधिकरणाचे सचिव आहेत, मी काकासाहेबांना विनंती करते की त्यांनी साहेबांचं स्वागत करावं आणि प्रास्ताविक करून आजच्या या आपल्या राष्ट्रीय सहकार संवादाच्या सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित गिरी साहेबांचं शाब्दिक सन्मानही करावा. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं आयोजित या फेसबुक लाईव्ह प्रसंगी आपल्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव सन्माननीय गिरी साहेब आज या फेसबुक लाईव्हवर आपल्याला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं गिरी साहेब, मी आपलं मनापासून स्वागत करतो. प्रत्यक्ष आपल्याला फेसबुक लाईव्ह असल्यामुळे बुके, शाल, हार आपल्याला देऊ शकत नाही, तरी पण शब्दसुमनाने सर आपलं स्वागत आहे. सहकारी मित्रांनो, निवडणुका ग्रामपंचायतीच्या होतात, नगरपालिकेच्या होतात, विधानसभा, लोकसभा, पंतप्रधान सगळ्यांच्या निवडणुका होतात. त्याप्रमाणे आपल्या सहकारी संस्थांच्या सुद्धा निवडणुका होतात. किंबहुना लोकशाही आणि सहकारी चळवळ हे एकमेकाशी जोडले गेलेले आहे आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका हा सहकारी संस्थांचा आत्मा आहे असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. सहकाराचं जे मूळ तत्व आहे, एक व्यक्ती एक मत, एक संस्था एक मत, असं जे काही सहकाराचं मूळ तत्व आहे ते मूळ तत्व राबवण्याचं काम, त्या मूळ तत्वाला स्वरूप देण्याचं काम निवडणूक प्राधिकरणामार्फत केलं जातं. आणि जेव्हापासून ही 97वी घटनादुरुस्ती झाली तेव्हापासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त झालं आणि त्या प्राधिकरणाचे सचिव म्हणून सन्माननीय यशवंत गिरी साहेब आपल्याला आज संबोधित करणार आहेत. मी सर्वांना विनंती करतो की आज या राष्ट्रीय सहकार सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. आपल्या या सप्ताहाचं शुभारंभ 14 तारखेला सन्मान्य सहकार आयुक्त अनिलजी कवडे यांनी केला. काल स्वतः सहकार मंत्र्यांनी आपल्याला संबोधित केलं आणि आज सहकारी निवडणुकांचा आत्मा असलेल्या या प्राधिकरणाचे सचिव सन्मान्य गिरी साहेब आपल्याला आज या ठिकाणी संबोधित करणार आहेत. मित्रांनो, हा 67वा सहकार सप्ताह आहे. राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाणारा, जागतिक पातळीवर सुद्धा सहकार सप्ताह साजरा केला जातो, परंतु तो जुलै महिन्यात असतो. प्रत्येक वर्षाच्या जुलै महिन्यातला पहिला आठवडा हा जागतिक पातळीवर सहकार सप्ताह साजरा केला जातो आणि 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या 7 दिवसामध्ये राष्ट्रीय सहकार सप्ताह साजरा केला जातो. आणि हा राष्ट्रीय सहकार सप्ताह आपण 7ही दिवस वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करून सहकार पतसंस्था चळवळीतल्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. गिरी साहेब, महाराष्ट्रातली ही जी सहकारी पतसंस्थांची चळवळ आहे, आमच्या माहितीप्रमाणे जवळपास 2.25 कोटी सभासद या सहकारी संस्थेच्या आहेत. एकूण जे सहकारी संस्थेशी जोडले गेलेली सभासदांची संख्या आहे ती जवळपास 5.5 कोटींच्या आसपास आहे. त्यातले जवळपास 40 ते 45% सभासद हे केवळ सहकारी पतसंस्था चळवळीचे आहे. म्हणजे सहकाराचे जे काही 55 विभाग आहेत अंदाजे, त्या 55 विभागातला हा सर्वात मोठा विभाग आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. आणि या सर्वात महत्वाच्या विभागाकडून मला आपलं स्वागत करायला निश्चितपणे आवडेल.
आमच्या अनेक सहकाऱ्यांना आपलं मनोगत ऐकण्याची इच्छा आहे आणि आपण आमच्या सहकारी संस्थांच्या ज्या काही निवडणुका घेता त्याविषयी आम्हाला काही आपलं मार्गदर्शन अपेक्षित आहे. आमच्याला काही सूचना असतील तर त्या सुद्धा आपण आम्हाला सांगाव्यात. विशेषतः या गेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सगळ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती मिळालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत. मग 31 डिसेंबरपर्यंत आपली जरी स्थगिती असली तरी त्यापूर्वी या निवडणुका होऊ शकतात का, किंवा 31 डिसेंबर नंतर कशा पद्धतीने या निवडणुका घेतल्या जातील यासंबंधी सुद्धा आपल्याकडून आम्हाला सर्वांना ऐकायचं आहे. त्याकरता आम्ही सर्वजण आपल्याला ऐकण्यासाठी इच्छुक आहोत. त्याचप्रमाणे गिरीसाहेब, मला ज्या अनेक शंका येतात, अनेक प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा असतो की संचालक मंडळामधल्या जर एखाद्या दुसऱ्या संचालकांनी राजीनामा दिला ती जागा पुन्हा निवडणुकीनं भरण्याची आवश्यकता आहे का, या संबंधी अनेक वेळा मला विचारणा होते. मी त्या संबंधी माझ्या परीनं निर्णय द्यायचा प्रयत्न नेहमी करत असतो. पण आपल्या तोंडून निवडणूक आयोगाच्या प्रमुखाच्या तोंडून हे ऐकायला आम्हाला निश्चितपणे आवडेल. त्याचप्रमाणे आमच्यामध्ये जो आता 97व्या घटनादुरुस्तीप्रमाणे किंवा जे काही नवीन चॅप्टर सहकार कायद्यामध्ये समाविष्ट झाला, कलम 144 प्रमाणे क्रियाशील सभासद, सर्वसाधारण सभासद, ज्या काही व्याख्या सहकार कायद्यामध्ये झालेल्या आहेत, तर त्याविषयी सुद्धा आपण जर काही मार्गदर्शन आम्हाला केलं तर आम्हाला सगळ्याला या गोष्टी ऐकायला निश्चितच आवडेल. अर्थात आपण निवडणुका हाच विषय पूर्णपणे हाताळत असल्यामुळे आपण अधिकारवाणीनं आणि आपल्याकडे सुद्धा माझ्याकडे ज्या शंका येतात त्यापेक्षा आपल्याकडे सुद्धा अशा शंकांची विचारणा मला वाटतं नेहमी होत असेल. अशा ज्या काही शंका आहेत, गिरीसाहेबांकडे ज्या काही नेहमी सहकारी संस्थांकडून शंका वगैरे विचारल्या जातात त्याचं सुद्धा आपण या फेसबुक लाईव्ह मध्ये मला वाटतं उत्तर देऊन आमच्या या फेसबुक लाईव्हचे गिरीसाहेब आपण समाधान करावं. आपण या मॅपकॉस कट्ट्यावर आलात त्याबद्दल राज्यातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं मी आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या या फेसबुक लाईव्हवर उपस्थित सहकारी पतसंस्था चळवळीच्या प्रतिनिधींना संबोधित करावं. धन्यवाद. यशवंतजी गिरीसाहेब. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम 67व्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या निमित्त सहकार चळवळीमधील सहकाराचे खंदे समर्थक, कार्यकर्ते, सदस्य, पदाधिकारी यांचं मी अभिनंदन करतो. देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य सहकारामध्ये अग्रेसर आहे आणि या अग्रेसर राज्याची धुरा सांभाळणारे आपल्या सहकार चळवळीतील महर्षी आणि आदरणीय पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून देशात आजपर्यंत सहकारामधला पहिला क्रमांक आपल्या राज्याने कायम ठेवलेला आहे. राष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त मॅपकॉसच्या कट्ट्यावर आज राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा सचिव या नात्याने मला माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी जी संधी काका कोयटेंनी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. सर्वप्रथम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण गठीत का आणि कसं झालं याबद्दल मी पहिल्यांदा आपलं प्रास्ताविक करतोय. राज्यघटनेच्या 97व्या घटनादुरुस्तीमध्ये देशातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी एक स्वायत्त यंत्रणा असावी अशी जेव्हा 97व्या घटनादुरुस्तीप्रमाणे राज्यघटनेत दुरुस्ती झाली आणि त्या घटनादुरुस्तीनंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये देखील अशी सुधारणा करून कायद्यातल्या कलम 73 क ब प्रमाणे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण ही राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका, पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका आणि रिक्त संचालकांच्या निवडणुका घेण्यासाठी प्राधिकरणाचं गठन झालेलं आहे. प्राधिकरणाचं 2014 मध्ये गठन झालं आणि 11 सप्टेंबर 2014ला प्राधिकरणाचं निवडणुका घेण्याचं जे काम आहे ते काम ज्या नियमान्वये करणं
आवश्यक आहे असे महाराष्ट्र सहकारी संस्था समित्यांची निवडणूक 2014 हे नियम देखील मान्य होऊन अंमलात आलेले आहेत. सहकार कायद्यामध्ये सहकारी संस्थांच्या बाबतीत निबंधकाने जी काही जबाबदारी पार पाडायची याचा पूर्ण उहापोह झालेला आहे. तसाच सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था समितीची निवडणूक नियम 2014 या नियमामध्ये महाराष्ट्रामधल्या सहकारी संस्थांची 4 वर्गामध्ये वर्गीकरण करण्यात आलेली आहे. अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग. अ वर्गामध्ये 10 प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. ब वर्गामध्ये 12 प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. क वर्गामध्ये 9 प्रकारच्या सहकारी संस्था आहेत आणि ड वर्गामध्ये 8 प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. अशा सहकारी संस्थांच्या 39 प्रकारांच्या निवडणुका राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येतात. नुकताच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये नवीन एक चॅप्टर ऍड झालेलं आहे. ते सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी आणि त्या चॅप्टर प्रमाणे 250 किंवा 250 पेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका या संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेण्याचं कायद्यात सुधारणा झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने अशा 250 किंवा 250 पेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठीचे निवडणूक नियम देखील राज्य शासनाच्या स्तरावरून गठीत समितीमार्फत पार पाडले जात आहेत. 2014ला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण गठीत झालं. निवडणुकीसाठी जे नियम देखील आले त्या नियमाच्या आधारे आजपर्यंत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 1,10,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या आहेत. सध्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचं दैनंदिन कामकाज हे डॉक्टर जगदीश पाटील सर, आयुक्त राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती आपल्या निवडणूक नियमामध्ये असणाऱ्या तरतुदीप्रमाणे पार पाडली जाते. सन 2020 मध्ये 27 जानेवारी 2020 आणि 31 जानेवारी 2020 या 2 आदेशान्वये शासनाने शेतकरी कर्जमाफी योजना कार्यान्वित करून त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिलेली होती. आणि त्या स्थगितीनंतर जागतिक स्तरावर जी कोविड महामारी निर्माण झाली त्यामुळे शासनाने कोविडची परिस्थिती विचारात घेऊन सहकारी संस्थांच्या निवडणुकांना वेळोवेळ स्थगिती दिलेली आहे. आणि त्या स्थगितीप्रमाणे 31 डिसेंबर 2020 पर्यंत राज्य शासनाकडून निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचे अधिकार हे राज्य शासनाला आहे. आता 31/12/2020 नंतर जानेवारी 2021 मध्ये कोरोनाची परिस्थिती काय असेल यावर शासन या निवडणुका घ्यायच्या आहेत की ही स्थगिती पुढे वाढवायची आहे याबाबत निर्णय घेईल. आणि सन 2020 मध्ये ज्या निवडणुका सुरू होत्या ज्या माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुरू होत्या अशा निवडणुका वगळून शासनाने सर्व निवडणुकांना स्थगिती दिलेली होती. आणि शासनाने 18 मार्च 2020च्या आदेशाने कोविडमुळे ज्या निवडणुका स्थगित केल्या होत्या त्यानंतर सहकार प्राधिकरणाने देखील माननीय सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ज्या कालमर्यादित निवडणुका होत्या ती माननीय न्यायालयाने त्या स्पेसिफिक टाइम दिला होता, इतक्या पिरियडमध्येच त्या निवडणुका झाल्या पाहिजेत. पण अशा देखील निवडणुका कोरोनामुळे घेणं शक्य नाही. यासाठी प्राधिकरणाने माननीय उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, औरंगाबाद यांच्याकडे जी काही न्यायालयीन प्रकरणं सुरू होती त्याच्यामध्ये आपण सिव्हिल ऍप्लिकेशन दाखल करून ती बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देखील दिली होती की आपल्या आदेशाप्रमाणे ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आपण घेतल्या तर सध्याच्या कोविड परिस्थितीमध्ये
त्रासदायक होऊ शकेल हा विषय, तर त्याला माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्यता देखील दिली आणि त्यांनी 23 मार्चला आदेश पारित केले होते की आमच्या आदेशाप्रमाणे ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुका देखील तुम्ही कोविड सिच्युएशन विचारात घेऊन स्थगित करू शकाल. त्यावर 23 मार्च 2020ला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुरू असणाऱ्या 32 निवडणुका देखील थांबवून दिल्या. शासनाने कोविडच्या परिस्थितीचा विचार करून ज्या निवडणुका स्थगित केलेल्या आहेत त्या न्यायालयीन प्रकरणाव्यतिरिक्त इतर निवडणुकांसाठी शासनाचे आदेश झाले होते. त्यामुळे आता न्यायालयीन प्रकरणाच्या ज्या काही स्थगिती दिलेल्या निवडणुका आहेत त्या निवडणुका सुरू करण्याच्या अनुषंगाने माननीय आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील सर निर्णय घेतील आणि 31 डिसेंबर 2020 पर्यंत राज्य शासनाने जी स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती शासनाकडून थांबेल की पुढे ती वाढेल हा निर्णय राज्य शासन घेणार आहे. 2020 आणि 2020 पूर्वीच्या म्हणजे सहकारी संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम हा कॅलेंडर इयर प्रमाणे चालतो. त्याच्यामध्ये आपण 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये निवडणूक पात्र सहकारी संस्थांची जी विहित नमुन्यामध्ये E1 मध्ये जी यादी करतो ती यादी विचारात घेतली तर 31/12/2019 पर्यंतच्या प्रलंबित निवडणुका या 13,358 आहेत आणि 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील निवडणुका या साधारण 31,918 इतक्या निवडणुका प्रलंबित आहेत. एकूण 45,276 सहकारी संस्थांच्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेणे हे मोठं काम प्राधिकरणासमोर आहे. सध्या आपण या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा निवडणुकीचं कामकाज पाहणारा जो जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आहे, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आहे त्याच्यामध्ये जिल्हा उपनिबंधक हे जिल्ह्यातील सहकारी संस्थांशी संबंधित निवडणुकीचं काम पाहतात. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी साखर कारखान्याचं काम पाहणारे आहेत ते प्रादेशिक सहसंचालक साखर हे देखील DCO आहेत. त्याचप्रमाणे उपायुक्त वस्त्रोद्योग हे देखील DCO आहेत. त्यानंतर पदूमचं काम पाहणारे उपनिबंधक सहकारी संस्था हे प्रादेशिक स्तरावरचे अधिकारी हे देखील DCO आहेत. यामध्ये प्राधिकरणाने या 45,276 एकूण निवडणूक आहेत त्या 45,276 मधल्या 175 कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यामध्ये देखील जे बदल झाले त्या बदलाच्या अनुषंगाने त्यांचे देखील निवडणुकीचे नियम शासन स्तरावर तयार होत आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांना देखील शासनाने स्थगिती दिलेली आहे. सध्या आपल्याकडे 31 डिसेंबर 2020 अखेरच्या 45,101 सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याचं नियोजन सुरू आहे. या नियोजनामध्ये आपण राज्यामधले आपले जे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था म्हणजे ती सहकारी संस्था असेल, वस्त्रोद्योग संस्था असेल, साखर कारखाना असेल, सूतगिरणी असेल किंवा आपल्या पदूमच्या सहकारी संस्था असतील अशा सर्व सहकारी संस्थांचं एकत्रीकरण करून या निवडणुका 6 टप्प्यामध्ये घेण्याचं नियोजन आहे. या निवडणुका जेव्हा शासन निवडणुकांची स्थगिती उठवेल त्याच्यानंतर त्या सुरू होणार आहेत. यामध्ये आपण 6 टप्पे करताना माननीय आयुक्त सरांच्या सूचनेप्रमाणे माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुरू असणाऱ्या जेवढ्या निवडणुका थांबलेल्या आहेत त्या निवडणुका आणि ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि अर्ध्या टप्प्यावर ज्या त्या टप्प्यावर थांबलेल्या आहेत अशा निवडणुका या सर्व निवडणुका आपण टप्पा क्रमांक 1 मध्ये घेणार आहे. त्यानंतर टप्पा क्रमांक 2 मध्ये 31 डिसेंबर 2019 पर्यंतच्या प्रलंबित निवडणुका ज्या आहेत ज्याचं निवडणुकीचं कामकाज सुरू झालेलं नाही त्या टप्पा क्रमांक 2 मध्ये घेणार आहे. टप्पा क्रमांक 3 मध्ये 1 जानेवारी 2020 ते 31 मार्च 2020 या 3 महिन्यामध्ये पात्र असणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या टप्पा क्रमांक 3 मध्ये येणार आहेत. त्यानंतर 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 या कालावधीतील प्रलंबित निवडणुका या टप्पा क्रमांक 4 मध्ये येणार आहेत. टप्पा क्रमांक 5 मध्ये 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंतच्या संस्था त्यात समाविष्ट होतील
आणि 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या निवडणुका या 6व्या टप्प्यामध्ये समाविष्ट होतील. यामध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची यंत्रणा, क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपलब्धता या सर्व बाबी विचारात घेऊन प्राधिकरणाला एकाच वेळी 45,000 पेक्षा जास्त निवडणुका एकाच वेळी सुरू करणं शक्य नाहीये. त्यामुळे प्राधिकरणाने माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाप्रमाणे सुरू असणाऱ्या निवडणुका किंवा निवडणुका सुरू होऊन त्या ज्या त्या टप्प्यावर थांबल्या होत्या अशा निवडणुका, त्यानंतर प्रलंबित निवडणुका डिसेंबर 2019 पूर्वीच्या आणि कॅलेंडर इयर 2020 प्रमाणे प्रलंबित निवडणुका अशा आपण ती 6 टप्प्यामध्ये विभागणी केलेली आहे. आणि या निवडणुका घेण्यासाठी प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा स्तरावर जिल्हा निवडणूक आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे प्राधिकरणाने कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये उपलब्ध असणारं अपुरं मनुष्यबळ विचारात घेऊन देखील प्राधिकरणाच्या वतीने निवडणूक प्रक्रिया या व्यवस्थित पार पाडल्या जाव्यात. त्याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे जे काही अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, सदस्य आहेत या सगळ्यांनाच मार्गदर्शक ठरावं अशा पद्धतीने बऱ्याच कालावधीपासून कार्यान्वित न होऊ शकणारं प्राधिकरणाचं संकेतस्थळ देखील नजीकच्या काळामध्ये कार्यान्वित होतं. संकेतस्थळाचं काम देखील प्राधिकरणाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. त्याचप्रमाणे प्राधिकरण गठीत झाल्यापासून प्राधिकरणास असणाऱ्या अधिकारांचा वापर करून वेळोवेळी जे कार्यालयीन आदेश पारित केलेले आहेत, परिपत्रकं काढलेली आहेत, मार्गदर्शक सूचना देखील दिलेल्या आहेत. अशा सूचना, कार्यालयीन आदेश, परिपत्रक यामध्ये जे ठराविक कालावधीपुरते होते त्याचा कालावधी संपलेला आहे अशी जे काही आदेश होते ते आपण अधिक्रमित केलेले आहेत. आणि ज्या विषयांच्या बाबतीत प्राधिकरणाकडून क्लिअर कट काही मार्गदर्शक सूचना नव्हत्या असे नव्याने मार्गदर्शक सूचना देखील प्राधिकरणाने काढलेल्या आहेत. आणि सध्या असणाऱ्या अपडेट कार्यालयीन आदेश, परिपत्रक आणि मार्गदर्शक सूचना यांचं प्राधिकरणाच्या स्तरावरून एक संग्रह पुस्तक किंवा आपण ज्याला कॉम्पेंडियम म्हणतो, एक कॉम्पेंडियम देखील तयार झालेलं आहे. आणि आपण ते शासकीय फोटो जिंको मुद्रणालयामध्ये प्रिंटिंगसाठी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे क्षेत्रीय स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी किंवा रिक्त झालेलं पदाधिकारी पद भरण्यासाठी नियुक्त केलेला प्राधिकृत अधिकारी यांना निवडणुका घेण्यासाठी किंवा पदाधिकारी निवडीसाठी जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती त्यांना समजावी किंवा त्या कार्यपद्धतीच्या वेळी त्यांना जी अद्ययावत माहिती आहे, अद्ययावत परिपत्रके, सूचना आहेत, कायद्यातले बदल आहेत, कायद्यातल्या बदलाची काही राजपत्र आलेली आहेत, या सगळ्या बाबी विचारात घेऊन आपण निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्राधिकृत अधिकारी यांच्यासाठी देखील आपण एक हस्तपुस्तिका, हँडबुक हे देखील आपण तयार केलेलं आहे. आणि हे हँडबुक देखील प्राधिकरणाच्या वतीने शासकीय फोटो जिंको प्रेस पुणे यांच्याकडे प्रिंटिंगला दिलेले आहे. जे या कोरोनाच्या कालावधीमध्ये देखील प्राधिकरण जास्तीत जास्त कार्यान्वित राहिलेलं आहे. प्राधिकरणाचं संकेतस्थळ अद्ययावत करण्याचं आणि ते आता कार्यान्वित करण्यापर्यंतचं काम पूर्ण होत आलेलं आहे. प्राधिकरणाने कॉम्पेंडियम आणि हस्तपुस्तिका याची देखील छपाई करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका घेण्याची जेव्हा आपल्याकडे संधी येईल किंवा आपल्याला शासनाकडून जेव्हा आदेश प्राप्त होतील तेव्हा त्या निवडणुका घेण्यासाठी आपण टप्पे देखील ठरवलेले आहेत. त्या टप्प्याबरोबरच आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची सहकारी संस्था निवडणूक घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं पदनाम काय असावं ते देखील निर्धारित केलेलं आहे. त्याचे आपण कार्यालयीन आदेश देखील काढलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामधल्या सहकारी संस्थांची टप्पानिहाय निवडणूक पात्र संस्थांची संख्या आणि त्या निवडणुका घेण्यासाठी उपलब्ध असणारे पात्र शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची देखील माहिती आपण संकलित केलेली आहे. मान्य आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे सहकारी संस्थांची संख्या जास्त आहे, पण सहकार विभागामधील अधिकारी, कर्मचारी हे निवडणूक घेण्यासाठी पुरेसे नाही. त्यामुळे
आपल्याकडे जे अ, ब, क आणि ड हे 4 सहकारी संस्थांचे प्रकार आहेत, यामधील क आणि ड वर्गाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका, ज्या त्यामध्ये क मध्ये 9 आणि ड मध्ये 8 म्हणजे 17 प्रकारच्या सहकारी संस्थांचा समावेश आहे. अशा सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी देखील प्राधिकरणाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं पॅनल तयार केलेलं आहे. या पॅनलमध्ये प्रमाणित लेखापरीक्षक, त्याच्यानंतर ॲडव्होकेट किंवा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी आणि सहकारी संस्थांचे कर्मचारी अधिकारी यांचा समावेश करून साधारण 5,500 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आपण क आणि ड वर्गातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी पॅनल देखील तयार केलेला आहे. आणि शासनाकडून निवडणुका सुरू करण्यासाठी जेव्हा आदेश प्राप्त होतील त्यावेळी मान्य आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरण निवडणुकांचं नियोजन करेल आणि निवडणुका घेताना पहिल्यांदा ज्यांची संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे त्यांच्या निवडणुका पहिल्यांदा घ्याव्यात असं प्राधिकरणाचं धोरण आहे. आणि त्याप्रमाणे आपण जिल्हा स्तरावरच्या ज्या जिल्हा सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे आराखडे तयार करायचं काम चालू आहे, ते आराखडे प्राप्त झाल्यानंतर 6 टप्प्यामध्ये निवडणुका घेण्याचं प्राधिकरणाने निश्चित केलेलं आहे. प्राधिकरणाच्या स्तरावरून निवडणुका घेण्यासाठी जी कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये सहकारी संस्थांचे प्रकार अ, ब, क आणि ड अशा 4 प्रकारात 39 सहकारी संस्था आहेत. आणि क्षेत्रीय स्तरावर त्या संस्थेचं कार्यक्षेत्र काय आहे, संस्थेचं कार्यक्षेत्र आणि त्या संस्थेचा काही याच्यामध्ये सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र विचारात घेतलेलं आहे वर्गीकरण करताना, काही याच्यामध्ये त्यांचं भाग भांडवलाच्या मर्यादा देखील विचारात घेतलेल्या आहेत. त्याप्रमाणे तालुका स्तरावरच्या क आणि ड वर्गीकरणात येणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी तालुका सहकारी निवडणूक अधिकारी उर्फ उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना आपण तालुका सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी घोषित केलेले आहे. आणि जिल्हा स्तरावरच्या किंवा जिल्ह्यापेक्षा जास्त कार्यक्षेत्र असणाऱ्या सहकारी संस्था, संघीय संस्था, फेडरेशन यांच्यासाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, जिल्हा उपनिबंधक आहेत, विभागीय सहनिबंधक आहेत, विभागीय उपनिबंधक दुग्ध आहेत, प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग आहेत, अशा अधिकाऱ्यांना देखील आपण जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी किंवा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑफिसर DCO म्हणून घोषित केलेलं आहे. प्राधिकरणाचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे. प्राधिकरणाचं एकंदर कामकाज हे प्राधिकरणाचे शासनाने नेमलेले किंवा शासनाकडून नियुक्त करण्यात आलेले जे आयुक्त आहेत हे काम पाहतात. आणि प्राधिकरणामध्ये एकंदर 44 पदं मंजूर आहेत. आणि या पदामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्याकडून राज्यस्तरीय सहकारी संस्थांच्या निवडणुकाचं प्राधिकरणाच्या स्तरावरून नियोजन केलं जातं. सहकारी संस्थांच्या निवडणुका घेताना सहकार कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदी, त्याचप्रमाणे निवडणूक नियम 2014 मध्ये असणाऱ्या तरतुदी विचारात घेता जी कालमर्यादा निश्चित करून दिलेली आहे, संचालक मंडळाचा कार्यकाल संपण्यापूर्वी 180 दिवस अगोदर प्रारूप मतदार यादी देणे, प्रारूप मतदार यादीबरोबर उपविधीची प्रत देणे, त्याचबरोबर निवडणूक निधीचा धनादेश देणे ही सहकारी संस्थांची जबाबदारी आहे. त्या सहकारी संस्थेच्या कार्यरत असणाऱ्या संचालक मंडळाची जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी सहकारी संस्थांकडून प्रारूप यादी वेळेत दिली जात नाही अशा ठिकाणी संबंधित DCO किंवा TCO यांना प्राधिकृत अधिकारी नेमून प्रारूप यादी घेण्याचे आणि ती प्रारूप यादी तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची त्या संस्थेकडून वसुली करण्याचे देखील अधिकार आहे. त्याचप्रमाणे सहकारी संस्थांनी निवडणुकीसाठी जो काही निवडणूक निधी भरलेला आहे त्या निवडणूक निधीपेक्षा जास्त जर निवडणुकीवर खर्च झाला असेल तर त्या जास्तीची रक्कम संबंधित सहकारी संस्थेने DCO किंवा TCO यांच्या बँक अकाउंटला जमा करणं गरजेचं आहे.
असा वाढीव खर्च जर सहकारी संस्थांकडून जमा झाला नाही तर कायद्यातील कलम 73 क ब 13 मधील तरतुदीप्रमाणे थकीत जमीन महसुलाप्रमाणे अशा वाढीव रक्कमा वसूल करण्याचे अधिकार देखील निवडणुकांना आहे. त्यामुळे सहकारी संस्थांकडून आपल्या संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या अगोदर प्रारूप यादी, उपविधीची प्रत आणि निवडणूक निधीचा धनादेश वेळेवर संबंधित डीसीओ किंवा टीसीओ यांना देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सहकारी संस्थेमध्ये पदाधिकारी हे पद अपात्रता, मृत्यू, राजीनामा या कोणत्याही कारणाने जर ते रिक्त झाला असेल तर ही बाब देखील तात्काळ संबंधित सहकारी संस्थेने प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे. याच्यानंतर प्राधिकरणाकडे असं जर पदाधिकाऱ्याची रिक्त जागा भरण्यासाठीचा प्रस्ताव प्राप्त झाला तर याच्यामध्ये काही अधिकार आपण जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना देखील बहाल केलेले आहे. तर सक्षम प्राधिकरणाकडून पदाधिकाऱ्याचं पद भरण्यासाठी जी काही संचालक मंडळाची बैठक आयोजित करायची आहे त्याच्यासाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त केला जातो आणि त्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पार पाडली जाते. याच्यानंतर संचालक पद रिक्त झालं असेल, ते संचालक पद देखील राजीनामा असेल, अपात्रता असेल किंवा मृत्यू असेल, या कारणाने त्या संचालकाचं पद रिक्त झालं तर संचालकाचं पद भरण्याबाबत प्राधिकरणाकडे देखील बऱ्याच तक्रारी प्राप्त होतात, शंका देखील उपस्थित केल्या जातात. प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या संचालकाची जागा जर रिक्त झाली असेल तर ती रिक्त झालेली जागा भरण्याकरिता प्राधिकरणाने कार्यालयीन आदेश देखील पारित केलेले आहेत. 26/10/2018 आणि 19/3/2019 असे 2 आदेश आपण पारित केलेले आहेत. थोडक्यात सहकारी संस्थेमधील संचालकाचं पद जर रिक्त झालं तर रिक्त झालेलं पद हे भरताना रिक्त झालेले पद हे संचालक मंडळाचा कार्यकाल सुरू झाल्यापासून 2.5 वर्षाच्या आत रिक्त झालेलं आणि 2.5 वर्षाच्या आतच जर ते भरायचं असेल तर ते पद निवडणुकीने भरणं गरजेचं आहे. त्यासाठी संबंधित सहकारी संस्थेने सक्षम प्राधिकारी निवडणुका घेणारे जे असतील डीसीओ, टीसीओ यांच्याकडे तसा त्या रिक्त पदाची जागा भरण्यासाठीचा निवडणुकीचा प्रस्ताव पाठवणं गरजेचं आहे. त्यानंतर सहकारी संस्थेच्या रिक्त झालेल्या संचालकाचं पद हे त्या संचालक मंडळाचा टेन्युअर 2.5 वर्षाच्या आतला असताना रिक्त झालं पण ते पद भरलं गेलं नाही. पद 2.5 वर्षाच्या आत रिक्त झालेलं असलं तरी ते जर 2.5 वर्षाच्या आत भरलं गेलं नसेल आणि ते 2.5 वर्षानंतर जर भरायचं असेल किंवा त्याचा टेन्युअर 2.5 वर्षाचा झाल्यानंतर जरी ते रिक्त झालेलं असेल तर असं पद त्यांना डेप्युटेशननी नामनिर्देशनाने भरता येतं. आणि नामनिर्देशनाने पद भरण्याकरता संचालक मंडळाच्या एकूण रिक्त संचालकांपैकी ज्या अनुक्रमाने ती पदं रिक्त झालेली आहेत त्याच अनुक्रमाने जास्तीत जास्त 2च पदं आपल्याला नामनिर्देशनाने भरता येतात. 2 पेक्षा जास्त पदं जर असतील तर त्यासाठी आपल्याला 2 नंतरची पदं आहेत ती निवडणुकीने भरावी लागतील. याच्यामध्ये संचालकाचं रिक्त पद नामनिर्देशनाने भरण्यासाठीची कार्यपद्धती काय आहे ही देखील प्राधिकरणाने निश्चित करून दिलेली आहे आणि त्या कार्यपद्धतीप्रमाणेच संचालकाचं रिक्त झालेलं पद नामनिर्देशनाने भरण्यासाठी कार्यपद्धती आणि त्यासाठीची विषयपत्रिका कशी असावी, त्याचं इतिवृत्त कसं असावं, रिक्त जागा नामनिर्देशनाने भरताना कार्यपद्धतीचं पालन कसं करावं या पद्धतीच्या सविस्तर सूचना प्राधिकरणाने दिलेल्या आहेत. संचालकाचं पद रिक्त आहे आणि ते नामनिर्देशनाने भरायचं आहे तर हे अधिकार सर्वस्वी संबंधित सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाला आहे. प्राधिकरणाकडून किंवा डीसीओ, टीसीओ कडून स्वतःहून कुठलंही नामनिर्देशनाचं पद भरण्याबाबतची कार्यवाही होत नाही. हे अधिकार संबंधित सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाला आहे.
त्यामध्ये संचालक मंडळाने प्राधिकरणाच्या सूचनेप्रमाणे जी कार्यपद्धती त्यांना अवलंबायची आहे त्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांच्या संचालक मंडळामध्येच ज्या क्रमाने पदं रिक्त झाली त्या क्रमाने जास्तीत जास्त 2च पदं ही नामनिर्देशनाने भरता येतात, ती 2.5 वर्षाच्या नंतर. निवडणुकीच्या बाबतीत त्यांना आपल्या संबंधित डीसीओ किंवा टीसीओ यांच्याकडे प्रस्ताव पाठवणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आपण कोणाला जर काही विचारणा करायची असेल, एखादा मुद्दा असेल तर तो माझ्याशी आपण शेअर करू शकता, त्याच्याशी मी इंटरॅक्ट करू. म्हणून सर बऱ्यापैकी शंका समाधान आपण केलेलं आहे. आता अविनाश खांडेकरांनी एक प्रश्न विचारलेला आहे की सध्या स्थगित असलेल्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीसंबंधी मार्गदर्शन करावे. म्हणून ते सुद्धा आपण आपल्या मनोगतामध्ये निश्चितपणे केलेलं आहे. आणखीनही काही शंका कोणाच्या असतील त्या प्रतिनिधी राज्य फेडरेशनकडे पाठवाव्या. राज्य फेडरेशन गिरीसाहेबांशी संपर्क साधून त्या सर्व शंकांचं समाधान करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करील. गिरीसाहेब, या आगामी वर्षामध्ये आपल्यावर निवडणुकांचा मला वाटतं खूप मोठा लोड येणार आहे. गेले काही दिवस स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता एकदमच पुढच्या वर्षामध्ये लागणार आहे. त्यामुळे आपल्यावर कामाचा भरपूर लोड असणार आहे आणि हा लोड असताना ज्या ज्या काही शंका निरसन करायचे असतील, ज्या ज्या काही शंकांचा आमच्याकडे विचारणा होईल त्या संबंधी विचारणा करण्याकरता आम्ही आपल्याला थोडंसं निश्चितचपणे त्रास देऊ. त्रास म्हणणं त्या योग्य होणार नाही, परंतु शंका समाधान करण्याकरता आम्ही निश्चितपणे आपल्याकडे येऊ. आपल्यासारखा कार्यक्षम अधिकारी या निवडणूक प्राधिकरणाला मिळालेला असल्यामुळे आमच्या शंकांचं आपण निश्चितपणे समाधान करा अशी मला अपेक्षा नव्हे खात्री आहे. मी उपस्थित सर्व प्रतिनिधींना या सहकार सप्ताहानिमित्त हा शेवटचा दिवस असल्यामुळे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या सरव्यवस्थापिका सुरेखाताई लवांडे यांना समारोप करण्याची विनंती करतो. धन्यवाद काके साहेब. साहेब, एक प्रश्न असा आलेला होता, टप्पा क्रमांक 1 पासून तर टप्पा क्रमांक 6 पर्यंत आपण आता टप्प्या पद्धतीने निवडणुका घेणार आहात. तर ही टप्पा क्रमांक 1 ची निवडणूक प्रक्रिया साधारण कोणत्या महिन्यापासून सुरू होईल असा एक अंदाज द्यावा म्हणून. टप्पा क्रमांक 1 मध्ये माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ज्या कालमर्यादित निवडणुका होत्या त्या प्राधिकरणाच्या अधिकारामध्ये प्राधिकरणाने 23 मार्च 2020 ला स्थगिती आदेश काढलेले आहेत. त्यामुळे अशा साधारण 32 निवडणुका आहेत. या निवडणुका त्या ठिकाणी असणारी कोविडची परिस्थिती विचारात घेऊन प्राधिकरणाच्या स्तरावरून सुरू होत आहेत. पण या टप्पा क्रमांक 1 मध्ये ज्या निवडणुका न्यायालयीन आदेशाव्यतिरिक्त सुरू झालेल्या होत्या आणि त्या शासनाने आदेशाने थांबवलेल्या आहेत, अशा निवडणुका जोपर्यंत शासनाकडून निवडणुका घेण्यासाठी जे आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या प्राधिकरणाला घेता येणार नाही. आणि शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्या टप्प्याप्रमाणे आपण पहिल्या टप्प्यामध्ये सुरू होऊन थांबलेल्या सगळ्या निवडणुका घेणार आहे. सर, एक आणखी प्रश्न स्थगिती डिसेंबर पर्यंत आहे ना? 31/12/2020 पर्यंत शासनाने स्थगिती दिलेली आहे. आणि शासनाच्या स्तरावरून देखील आता एकंदर चर्चा वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा आपण मीडियामध्ये पाहतो की जानेवारी महिन्यामध्ये कोविडची दुसरी लाट येणार आहे वगैरे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी असणारी परिस्थिती काय असेल डिसेंबर एंडला, या परिस्थितीचा विचार करून शासन स्तरावरून निवडणुकांची स्थगिती पुढे वाढवायची की निवडणूक प्रक्रिया सुरू करायची हे आदेश शासन स्तरावरून निघतील आणि त्या आदेशाचं पालन प्राधिकरण निश्चित करेल. सर, आणखी एक शंका अशी आलेली आहे, नंदू कलाते यांनी शंका विचारलेली आहे की या निवडणुका ऑनलाईन करण्यासंदर्भात काही आपल्याकडे योजना आहे का किंवा होणार आहेत का? कोरोनाच्या काळामध्ये हा प्रश्न जास्त गंभीर्याने पुढे येतो आहे. आज जरी नसलं तरी पुढे काही आपलं तसं नियोजन आहे का? महाराष्ट्र सहकारी संस्था समितीची निवडणूक नियम 2017 मध्ये निवडणुका घेण्याचे 2च प्रकार आहेत. एक आहे ते बॅलेट बॉक्स, म्हणजे आपल्याकडे जे मतपत्रिका शिक्का मारणे आणि बॉक्समध्ये टाकणे हा एक बॅलेटचा प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार जो आहे तो ईव्हीएम, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. आपल्या निवडणूक नियमामध्येच फक्त 2 प्रकार आहेत, बॅलेट बॉक्स किंवा ईव्हीएम.
ऑनलाईन निवडणुकाबाबत आपल्या नियमामध्ये देखील तरतुदी नाहीत आणि त्याबाबतची कार्यपद्धती देखील निश्चित नाही. त्यामुळं ऑनलाईन निवडणुका घेणं हा विचार सध्या प्राधिकरण स्तरावरून किंवा शासन स्तरावरून विचाराधीन असेल किंवा तो विचाराधीन नसेलही, पण कायद्यात 2च तरतुदी आहेत, त्याप्रमाणे ते निवडणुका होत. खूप खूप धन्यवाद साहेब. राष्ट्रीय सहकार सप्ताह सुद्धा आपण या ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी गेली 7 दिवस राज्य फेडरेशनला खूप सहकार्य केलं आणि अगदी छोट्याशा निमंत्रणाने सुद्धा आपण लगेचच होकार दिला. हा सर्वच अधिकाऱ्यांचा खरंच खूप मोठेपणा आहे. माननीय सहकार आयुक्त सुद्धा या मॅपकॉस कट्ट्यावरती 2 वेळा अगदी वेळ देऊन आले. भरपूर वेळ त्यांनी मार्गदर्शन केलं. सहकार मंत्री पण या कट्ट्यावरती उपस्थित होते. पतसंस्थांना साहेब आज आपल्या या लाईव्ह वरती नागपूर, अमरावती, यवतमाळ, ओझर, सोलापूर हे अशा सगळ्या जिल्ह्यांमधनं प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही माहिती जाणार आहे. तसंच ही माहिती आपण YouTube वरती पण ठेवतो. त्यामुळे प्रतिनिधींना ही योग्य माहिती त्यांना हवी असेल त्यावेळेला सुद्धा ते बघून ऐकू शकतील आणि त्याचा ते लाभ घेऊ शकतील. आपण सध्या प्राधिकरणाच्या जबाबदारीबरोबरच एका कौटुंबिक जबाबदारीमध्ये पण खूप अडकलेले आहात. आपल्या मागे हॉस्पिटलची गडबड आहे, तरीही आपण वेळात वेळ काढून फेडरेशनच्या या कट्ट्यावरती उपस्थित राहिलात. राज्य फेडरेशनच्या वतीने, आमच्या सर्व संचालकांच्या वतीने आणि पतसंस्था चळवळीच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे. तुमचं सहकार्य नेहमीच आहे, ते मिळत राहो. सर्व प्रतिनिधींना या मॅपकॉस कट्ट्यावरती उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि याचबरोबर कोविडची दुसरी लाट सहकारी बंधूंनो येत आहे. सहकार हा खरं तर समोरासमोर फेस टू फेस आपण आतापर्यंत करत आलो आहे आणि त्यात आपल्याला खूप समाधान आहे. पण त्यातही आपण आता या परिस्थितीला समोर जाऊन या ऑनलाईन तांत्रिक पद्धतीचा वापर करून एकमेकांशी संवाद साधलाय. परंतु या दुसरी लाट येण्याची जी शक्यता आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी आपली स्वतःची, आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांची आणि आपल्या सभासदांची काळजी घ्यावी, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर एकमेकांच्या संपर्कात प्रत्यक्षात येता येईल. कारण ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. तेव्हा सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. जय सहकार. जय सहकार.